2026 हे तिसरं पर्व आहे. या पर्वामध्ये सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणखीन एक महत्वपूर्ण लढत. एका बाजूला शिवकृपा एंटरप्राइजेसच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये लकी 11 श्रीराम महादेवाडी. आकाश गोलंदाजी मार्कवरती बॅटिंगसाठी विनायक जवके आणि साथीला टीमचा कर्णधार, टीमचा तारणार रुपेश धनवी हे दोन आघाडीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आघाडीला येत असताना पाहायला मिळालं. पहिल्या बॉल वरती सिंगल येत असताना पाहायला मिळाली. कॅप्टनच्या विरोधामध्ये कॅप्टन हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना एका बाजूला बॅटिंग मार्कवरती रुपेश धनवी आहे, तर त्याच्या समोर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कॅप्टन आकाश पारधी हा मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. विश्वनाथ नगरकर साहेबांच्या मालकीचा संघ पाहायला मिळाला. स्वतः मैदानाच्या आतमध्ये खेळतायत, झगडतायत, लढतायत. लढवया वृत्ती त्यांचीच नेहमी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ते संघ मालक सध्याच्या घडीला मिड ऑन मध्ये फिल्डिंगची व्यवरचना करत असताना पाहायला मिळतात. पुढचाच बॉल आकाश पारधी अप ट्रॅकर समोर आक्रमण केले. लॉंग ऑन तैनात आहे. एक सिंगल सहजरित्या पूर्ण केली जाईल. एका सिंगलच्या मदतीने संघाचे टोटल पुढे सरकते. धावफलकावरती धावा. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावरती आहेत. शिवकृपा एंटरप्राइजेस पहिलीच मॅच पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या विरोधामध्ये लकी 11 श्रीराम महादेवाडी याही संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पण आता कमबॅक करायचंय. एका संघाला नक्कीच विजयाची मोहर देखील लागणार आहे. अशा वेळेला मैदानाच्या आतमध्ये विनायक जवके यांच्या बॅटमधनं चौकार. समोरचा बॉल समोर उडवला. विनायक जवकेच्या बॅटमधनं अप्रतिम षटकार. जवकेने मैदानाच्या आतमध्ये खेचलाय. पुढचाच बॉल हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा संपर्क होणार नाही. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. षटकाराचं प्रत्युत्तर डॉट बॉल न दिला. विनायक जवके चौकार षटकार मैदानाच्या आतमध्ये खेचतोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु आता त्याला थांबवलंय. त्याच्या विरोधामध्ये डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. आणखीन एक वेगवान बॉल टप्पा पडला. वेगानं बॉल विकेट किपर ललितचा वैध घेत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉल येईल. डॉट बॉलच्या मदतीने संघाचे टोटल थांबेल. धावफलकावरती धाव संख्या 12 या अंकावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ झाला. 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी कॅप्टन आकाश पारधीची पाहायला मिळाली आहे. 2 मोठे फटके आले विनायक जवकेच्या बॅटमधनं, परंतु त्याला देखील थांबवण्याची क्षमता आकाश पारधीकडे पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज संचित बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना पाहायला मिळतील. एक महत्वाचे गोलंदाज संचित मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॅटिंग साठी रुपेश धनवी आहेत. जिद्द, मेहनत आणि टायमिंगचा मेळ ज्याच्या बॅटमधनं नेहमी आपल्याला पाहायला मिळतो तो सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला. संघाचा कणा म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलाय. रुपेश धनवी टीमचा तारणार, टीमचा कॅप्टन, टीमचा म्होरक्या ऑन स्ट्राईकला. समोरचा बॉल समोर उडवला. लाजसवा फटका. या फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार षटकार रुपेश धनवी यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने संघाचे टोटल पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 18
या अंकावरती आहे. संचितचा पुढचाच बॉल, वेगवान बॉल खाली राहिला. जी उंची अपेक्षित होती रुपेश धनवीला ती उंची प्राप्त होत नाहीये. संबरिंग डिलिव्हरी अगदी जमिनीला घासत बॉल विकेट किपर ललितचा वैध घेतोय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबेल. धावफलकावरती धावा आतापर्यंत 18 अंकावरती आहेत. पुढचाच बॉल, स्लोवर वन, अडबा बॅट साईडला, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका फसला. फिल्डरनं चुकी केली. एक सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये सोडला. महत्वाच्या खेळाडूला जो कोणत्याही क्षणाला चित्र बदलवू शकतो तो रुपेश धनवीला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय. सिंगल या बॉलवरती सिंगलच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली आहे. धावफलकावरती धावा 19 या अंकावरती आहेत. 19 बनवल्या गेल्यात. पुढचाच बॉल, संचित तयार होतील. क्षेत्ररक्षणाची विवरचनेमध्ये बदल केला जातोय. दुसरं षटक पॉवर प्लेचं 30 या सेकंडच्या बाहेर. 3 क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑफ, 3 फिल्डर 30 या सेकंडच्या बाहेर, 30 या सेकंडच्या आतमध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट मध्ये फिल्डर आहे. कव्हर मिड ऑन मिड ऑफ तैनात करण्यात आले. पुढचा बॉल संचितचा राऊंड द विकेटने. समोरचा बॉल समोर उडवलाय. विनायक जवकेच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. फिल्डर चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. चुकी केली या आधीच्या बॉलवरती रुपेश धनवीला जीवनदान. आता विनायक जवकेला देखील जीवनदान दिलं गेलंय. येस, पंचांचा इशारा. तिसऱ्या पंचांची मागणी चौकार आहे की काय त्याची पाहणी केली जाणार आहे. ड्रीम्स क्रिकेट .in या वाहिनीची मदत घेतली जाणार आहे. ड्रीम्स क्रिकेट .in या वाहिनीच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह कव्हरेज करीत आहोत. या हंगामामध्ये अलिबाग पासून रोहा तालुक्यांचा पहिल्यांदाच प्रवास केला, परंतु जास्तीची मागणी आता महाराष्ट्र बाहेरून ड्रीम्स क्रिकेट .in ला येऊ लागल्या. येस, 4 धावेचा इशारा येईल. कॅच सुटली आहे त्याही पलीकडे चौकार देखील येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावाला चौकाराच्या मदतीने संघाचे टोटल पुढे सरकली आहे. धावफलकावरती धाव संख्या 23 अंकावरती. यावेळेसचा बॉल स्लॉट मध्ये आडवा बॅटला साईडला जीवनदान दिल्यानंतर त्याचा फायदा उचललाय विनायक जवकेच्या बॅटमधनं. बॉल हवाई सफर, हवाई हल्ला, षटका. तो मैदानात उतरताच खेळाचं चित्र बदलतो. शांत दिसणारा पण खेळात वादळ आणणारा विनायकराव जवके मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्या बॅटिंग त्याची पाहायला मिळाली आहे. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. विकेट किपरचा वेद बॉलला घेतलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 समाप्ती झालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 29 या अंकावरती पाहायला मिळत आहेत. 29 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात. 12 बॉल मध्ये 29 मोठी धावा संख्या उभारली जाते. तिसरं षटक चॅलेंजिंग ओव्हर मध्ये गोलंदाज ललित याला इन्व्हाइट केले गेले. ललित हा मात्र गोलंदाज चॅलेंजिंग ओव्हर मध्ये खूप सारा महागडा ठरलेला गोलंदाज राहिला होता, कारण की या आधी चॅलेंजिंग ओव्हर मध्ये त्याने गोलंदाजी केली 20 धावा आणि त्या पलीकडे 6 धावा बोनस स्वरूप आल्या. 26 धावा षटक क्रमांक 3 मध्ये त्याचा आला होता. आता कमबॅक करावं लागणार आहे. जे मागे काही घडलंय ते सगळं पुसून काढण्याची वेळ आता ललितकडे आली आहे. आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना स्वतःला सिद्ध करायचंय आणि सिद्ध करत असताना या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये धावा थांबवायच्यात. 14 धावांचं चॅलेंज आहे. कंप्लीट केलं तर 6 धावा ऍड, कंप्लीट नाही झालं तर 6 धावा मायनस देखील होतील. पहिलाच बॉल ललितचा पहिलाच बॉल, त्यावरती आक्रमण, फटका मिस टाइम संचित बॉलचा खाली. चांगले प्रयत्न केले. एक सिंगल तर पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा देखील पूर्ण केल्या जातील. या 2च्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकते. धावफलकावरती धाव संख्या 31 या अंकावरती पाहायला मिळतीये. 31 धावा धावफलकावरती आहेत. षटकातीला पुढचा बॉल ललित तयार. राऊंड द विकेट न
स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन केलं, बॅटरनं बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न केला, पण तो गती या बॉलवरती काढून घेतली होती ललित जाधव या गोलंदाजांना. दुसरा बॉल डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पुढचाच बॉल अप ट्रॅकर आहे, त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, डीप मध्ये डीप स्क्वेअर लागला. संचित आहेत, सिंगल पूर्ण, दुसरा धावायचा प्रयत्न केला, थांबवलाय. संचितनं काय फेके केले, अप्रतिम आहे. सिंगल आले, सिंगलच्या मदतीनं सिंगलचे टोटल आतापर्यंत 32 या अंकावरती. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 3 बॉलचा खेळ पाहायला मिळाला, फक्त 3च धावा आलात. येणाऱ्या 3 बॉल मध्ये 11ची आवश्यकता आहे. विनायक जावके मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल मध्ये 11 धावा जर आल्या तर सन्माननीय सेक्रेटरी असोसिएशनचे दीपकजी गुजर साहेब 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. हे विनायक जावकेवरती असलेलं प्रेम आहे. या घरच्या मैदानावरती खेळत असलेल्या त्याच्या आज बॅट बोलतीये. तो धावा प्रत्येक मॅच मध्ये जमा करत असताना पाहायला मिळाला. इक्वल कॉन्ट्रीब्युशन त्याचं राहिलंय. समोरचा बॉल, समोर खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफ फिल्डर आहेत, थोडेसा हलगर्जीपणा पाहायला मिळाला. यदा कदाचित ती धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट देखील मिळू शकले असते. या बॉलवरती सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा 33 आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल मध्ये 10 धावा या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये बनवायच्यात. रुपयेसाठी देखील कॅश प्राइज आहे दीपकजी गुजर साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं. समोरचा बॉल, लाजसा फटका, आडबा बॅटनं ऑन साईडला, छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा बॉलवरती केला प्रहार. बॉल सीमारेषेच्या पार येतोय हा दमदार षटकार. बघा, चॅलेंजिंग ओव्हर मध्ये एका बॉल मध्ये 4ची आवश्यकता आहे. या बॉलवरती चौकार खेचला किंवा षटकार खेचला, चॅलेंज कंप्लीट केलं तर श्यामजी कराडकर साहेब आणि दीपकजी गुजर साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अशा वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका मिस टाइम. ललित जाधव कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आता तो चॅलेंज कंप्लीट करू देणार नाहीये. त्यानं धावा थांबवल्या, संघासाठी महत्वाची भूमिका त्यानं मैदानाच्या आतमध्ये पार पाडली आहे. विकेटचा बदल, तिसरं षटक समाप्त. डीजे असणार आहे. 18 बॉल 33 धावा धावफलकावरती आहेत. चला जास्त वेळ नको. टीम लकी 11 श्रीराम महादेववाडी या संघाचं मी लक्ष भेटतोय. षटक क्रमांक 4 तळण्यासाठी बोलिंग ट्रॅक वरती टीमचे कॅप्टन आकाश पारधी गोलंदाजी मार्कवरती असताना पाहायला मिळालं. नवीन आलेले बॅटर सध्याच्या इकडे नॉनस्ट्राईक रेनवरती विकी. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होते. पहिलाच बॉल, आकाश पारधी टीमचे कॅप्टन आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. 18 बॉलचा खेळ झालाय, 33 धावा धावफलकावरती आहेत. पहिलाच बॉल कट केलाय गली रिझन मधून. बॉल थर्ड मान बाउंड्री लाईनच्या बाहेर, ते पलीकडे. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. वेस्ट साइडचा हा बीमर आहे की काय यासाठी पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. बॅटर पंचांनी दर्शवलं की बॅटर पॉपिंग क्रीज सोडलं होतं, त्या अनुषंगानं अगदी विकेटचा वरती बॉल आहे की काय याची पाहणी केली जाणार आहे. वेस्ट साइड साठी पंचांनी यस इट्स नो बॉल, पुढचा बॉल फ्रीडचा देखील असणार आहे. नो बॉलचा इशारा, नो प्लस 4 असे एकंदरीत 5 धावा आल्या. या 5च्या मदतीने संघाचे टोटल पुढे सरकले धावफलकावरती 38 आहेत. फ्रीडचा बॉल, फ्रीडचा बॉल वरती आक्रमण केलं, फटका तर मिसतोय. विकेट मिळणार नाहीये. सिंगल तर पूर्ण दुसऱ्या धावायचा प्रयत्न.
दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास आली आहे. या दोनच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकते. धावफलकावरती धाव संख्या 40 अंकावरती पाहायला मिळाली. विनायक जवके मैदानाच्या आतमध्ये एक हाती किल्ला लढवतो, लढवाया तो तारणार आहे. टीमच्या कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवला, प्रमोट केलं, अगदी आघाडीला आलाय आणि त्यावेळी पलीकडे धावा देखील तो बनवतोय. त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे टॅलेंट आहे. तो मैदानाच्या आतमध्ये सर्वत्र फटके खेळू शकतोय. यावेळेसचा बॉल क्लासिकल अंदाजामध्ये लाजवाब स्ट्रोक पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर विनायक जवकेचा हा वार बॉल सीमा रेषेच्या पार येतोय चौकार. मिळालं चांगली बॅटिंग तो करतोय. मैदानाच्या चारी बाजूला फटके तो एक्झिक्यूट करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. आता खऱ्या अर्थानं मैदान थांबलंय, नजर स्थिर होतीये, कारण विश्वास आता क्रीजवर विनायक याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. खोलवर डब्याचा बॉल बाठरला चारी मुंड्या चित करणारा बॉल आकाश पारदी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आज विनायक जवकेकडे अशा आहेत, या मॅचचं चित्र तो बदलतोय, ती क्षमता त्याच्याकडे आहे. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबले. सध्याच्या घडीला धावफलकावरती 44 आहेत. एक गडाच्या मोबदल्यामध्ये विनायक जवके 32 वरती आतापर्यंत खेळतोय. फुलटॉस बॉल समोर खेळत, बॉल बॅक ड्राईव्ह डीप मध्ये लॉंग ऑन, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगल या बॉल वरती येईल. सिंगलच्या मदतीने संघाचे टोटल पुढे सरकेल. धावफलकावरती धाव संख्या 45 अंकावरती पाहायला मिळते. या षटकाचा एकंदरीत विचार केला तर अजून देखील 4 बॉलचा खेळ पाहायला मिळाला. 2 बॉलचा खेळ अजून देखील या षटकामध्ये येणं बाकी आहे. आणखीन एक खरा बॉल, वेस्ट साइडचा हा दुसरा बिमर. आता मात्र गोलंदाजाला या मॅच मधून बंदिस्त देखील केलं जाणार आहे. दुसरा वेस्ट साइडचा बिमर पाहायला मिळाला. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. नो बॉलच्या मदतीने संघाचे टोटल पुढे सरकली आहे. धावफलकावरती धावा 46 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसरा वेस्ट साइडचा बिमर गोलंदाजाला इथून बंदिस्त केलं देखील जाणार आहे. ISPL मध्ये हा नियम लावला गेला नव्हता. वेस्ट साइडचे 2 बिमर जरी हाताळले तरी गोलंदाज कंटिन्यू गोलंदाजी करू शकत होता. यस, उर्वरित षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हरी यांना इन्व्हाइट केले गेले. 2 बॉल हाताळायचे षटक क्रमांक 4 मध्ये, कारण की यादीचे गोलंदाज बंदिस्त केले गेलेत. 2 बिमर बॉल त्यांना हाताळले, त्या अनुषंगाने त्यांना या मॅच मधून बाद केले गेले. समोरचा बॉल चांगला फटका खेळला, डीप मध्ये कॉर्नरचे फिल्डर आहेत. सिंगल तर मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, परंतु थांबवलंय. एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाचे टोटल पुढे सरकतीय. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 47 अंकावरती पाहायला मिळाली आहे. 47 आल्यात आतापर्यंत. शेवटचा बॉल, अंतिम बॉल येणं बाकी आहे. विनायक जवके मैदानाच्या आतमध्ये. काय खेळली आतापर्यंत विनायकराव जवकेनं मैदानाच्या आतमध्ये केली आहे. लो फुलटॉस बॉल समोर, बॉल बॅक ड्राईव्ह व्ही शेप मध्ये जास्तीचे फटके विनायक यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. शेवटच्या बॉलवरती देखील सिंगल येईल. 4 षटकांचा खेळ संपेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 48 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. तत्पूर्वी डीजेकडे जाऊया. डीजेकडे एक सुमधुर संगीत ऐक.
41 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक, अंतिम षटक, डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतील टीम लकी 11 श्रीराम महादेववाडी या संघाच्या माध्यमातून. सूरज पहिलाच बॉल बादशी कडा, बॉल फाईन लेग कडे प्रस्थान होईल. फिल्डर वेगाने बॉलचा पटला करतील. सिंगल पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला. बघता बघता 2 धावा देखील सहजरित्या या दोन्ही बॅटरनं पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली आहे. धाव फलकावरती धावा तब्बल 50 या अंकावरती आहे. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस साठी इन्व्हाइट करूयात. एका बाजूला टीम एमजेटी इन्फ्रा जय बजरंग हिटवण्याच्या विरोधामध्ये माही संस्कृती फायटर्स या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी सज्ज राहायचं. या बॉल वरती काय घडलं, टप्पा पडला, वेगानं बॉल विकेट किपरचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. तिथे डॉट बॉलची संगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाली आहे. धाव फलकावरती धावा आतापर्यंत 50 या अंकावरती आहेत. विनायक जवके एकटा मैदानाच्या आतमध्ये लढतोय. लढवा या वृत्ती त्याच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. 36 धावेवरती तो खेळतोय. यावेळेस बॉलर बाटना खेळला. डीप मध्ये फिल्डर आहेत. सिंगल तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला. या 2च्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली आहे. धाव फलकावरती धावा संख्या तब्बल 52 या अंकावरती आहेत. बघा ना, 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 38 वरती विनायक जवके खेळते आहेत. 12 हव्यात अर्धशतकासाठी. अर्धशतक आलं तर दीपकजी गुजर यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. स्लोवर वन, मोठा फटका. विनायक जवके यांच्या बॅटमधनं बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा. टाकले 56 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. अजून देखील 2 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे आजच्या आवश्यकता अर्धशतकासाठी. कोलबटापाचा बॉल ड्राईव्ह केलाय. समोर फिल्डर आहेत डीप मध्ये समीर. खराब प्रदर्शन. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. आज गोवेकर अर्धशतकाची वाट बघत असतील. श्यामजी कराडकर साहेब यांच्या माध्यमातून देखील 1000. दीपकजी गुजर साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. अर्धशतक पाहायला मिळेल का? गोवेकर तर वाट बघतायत. गोवेकरांसाठी मोठा फटका खेळायचा होता परंतु बादच्या रडारमध्ये बॉल नाहीये. नाराज आहेत. अर्धशतक कंप्लीट होत नाहीये परंतु एकटा लढला हा वाघ. आज अभिमान वाटावा असा खेळ मैदानाच्या आतमध्ये विनायक जवकेचा पाहायला मिळालाय. या बॉलवरती सिंगल संघाची टोटल आतापर्यंत 61 वरती पाहायला मिळाली आहे. येणाऱ्या 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता 62 धावेची असणार आहे. चला एमजीटी इन्फ्रा जय बजरंग हेटवण्याच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी दाखल होत असताना संघ पाहायला मिळेल. एका बाजूला एमजीटी इन्फ्रा जय बजरंग हेटवणे तर त्यांच्या विपक्षामध्ये लढण्यासाठी माही संस्कृती फायटर्स या 2 संघांच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. माही संस्कृती फायटरच्या विपक्षामध्ये एमजेटी इन्फ्रा जय बजरंग हेटवणे या 2 संघादरम्यान लढत आहे. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. बॉल चॉईस देखील आपण इथेच करायचे. दोन्ही संघांच्या कॅप्टनचा मी लक्ष बघतोय. उत्तरार्धाला सुरुवात होईल. या उत्तरार्धामध्ये आवाज आपण ऐकूयात. क्रिकेटला शब्दांची धार देणारे, मैदानातला प्रत्येक क्षण जिवंत करणारे, आवाजात जोश, शब्दात ठोस आवाज. रायगड जिल्ह्यातील लोकप्रिय शाहीर, आदरणीय, सन्माननीय, ज्यांच्यावरती अखंड प्रेक्षक वर्ग, त्यांचा चाहता वर्ग अगदी प्रचंड आहे असे योगीजी जाधव सर यांचा आवाज या उत्तरार्धामध्ये आपण ऐकूयात.
हॅलो, थँक्यू. त्या पलीकडे आपण आवाज ऐकत होतात सन्माननीय आदरणीय एक बेस्ट उत्कृष्ट समालोचक म्हणून सातत्याने ज्यांचा आवाज आपण आवाज ऐकतो असे किशोरजी कोकरे सर यांचा आवाज आपल्याला नक्कीच आज दिवसभरामध्ये ऐकायला मिळतोय. अगदी मॅचच्या पूर्वार्धामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. जाऊया आता आपण पुन्हा एकदा जिथं आपण खेळतोय. मिस्टर स्ट्रॉंग सपोर्टेड बाय स्पॉन्सर्ड बाय प्रमोशन नंतर मस्कर पुरस्कृत कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कोलाड ग्रामीण प्रीमियर लीग सन 2026 पर्व तिसरे आणि दिवस पहिला. टोटल 62 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि हा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक आपण पाहतोय सूरज उमासरे आपल्याला पाहायला मिळतील आणि दुसऱ्या बाजूला अजय पाहायला मिळतील. पहिले बॉलर रुपेश धनवे. फुल टॉस बॉल दिशा दाखवली आहे पॉइंट बॉर्डर लाईनच्या बाहेर. टन टनाटन ठन ठन तारा छलती है क्या 912 आलाय सूरज उमासरेचा पहिला दर्जेदार KGPL चौकार. बॉल फारकलं फक्त दिशा दाखवली आणि हे काम नक्कीच करावं लागेल. मोठं मैदान आहे गोवेकरांचं, चांगलं मैदान पाहायला मिळते आपल्याला. यावेळेला स्टेप आउट केलंय पुढे ससावरा शॉट केलाय. क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. काऊ कॉर्नरच्या डोक्यावर काही फटक्याची गरज होती का प्रश्नचिन्ह असताना सूरज उमासरे नाखुश निराशाजनक नाराज फलंदाज बॅक टू दी डग आउट. पाहायला मिळतील नंबर 3 वर बॅटिंग करण्यासाठी. षटकातील आपण पाहूया रुपेश धनवे यांचा पुढचा बॉल पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकरचा बॉल दिशा दाखवण्याचा प्रयत्न अगदी कव्हर्सच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा फ्लो आपल्याला पाहायला मिळाला खोलला होता जरूर आणि याच दरम्यान कव्हरचा क्षेत्ररक्षक आतमध्ये आहे ना त्याच्या वरून या बॉलला पाठवण्याचा विचार केला होता संचितनं. बॅट बॉलचं कनेक्शन झालं नाहीये आणि यावेळेला डॉट बॉलची सांगता केली जाते रुपेश धनवे कडून. आतापर्यंत आपण पाहतोय 3 चेंडू हाताळलेत 4 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा वेग वाढवलाय. चौथा बॉल देखील डॉट पाहायला मिळतोय. पहा पहिल्या बॉलवर चौकार आला पण तदनंतर मात्र डॉट डॉट आणि डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी इथं जर पाहिलं ना तर रुपेश धनवेची बॉलिंग आता खऱ्या अर्थानं बोलायला लागली आहे. डॉट बॉलची सातत्याने यावेळेस लगातारचे 3 डॉट बॉल हाताळण्यामध्ये यश आलंय. पुन्हा एकदा यावेळेला आपण पाहू शकतो जरूर हलक्या हाताने पुश केलंय. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. हा देखील बॉट डॉट पाहायला मिळतो आपल्याला. अगदी सलगचा चौथा डॉट बॉल. काय कमबॅक आहे पहा या मॅच मध्ये. वापसी जबरदस्त पाहायला मिळते आपल्याला. 5 चेंडू आतापर्यंत हाताळले 4 धावा 1 विकेट्स रुपेश धनवेच्या नावावर. आणि पाहता पाहता आता शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल त्याच्यावर देखील विकेट हाताला लागली रुपेश धनवेच्या. आणखी एक सफलता पाहायला मिळते. यस्टनच्या पाठीमागे पकडलाय झेल. संपला या वेळेला आणखी
एका बॅनरचा खेळ, फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. थँक्यू सो मच डीजे. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालेत आणि नवीन बॉलर्स देखील आपल्याला पाहायला मिळतील. सागर आपल्याला पाहायला मिळतील, बॉलिंग मार्क वर आलेत षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी. आणि बॅटिंगच्या माध्यमातून नंबर 4 वर ललित आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकाअखेर 2 गडी बाद 4 धावा हे समीकरण या ठिकाणी पाहायला मिळते. थोडासा कुठे ना कुठे संघर्ष इथं मात्र करावा लागेल या मॅच मध्ये, कारण संघर्ष जर केला ना तर हा सामना बनू शकतो. असं म्हणतात मित्रांनो, स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून रडायचं नसतं, रंग उडले म्हणून चित्र फाडायचं नसतं. अरे पुन्हा एकदा जिद्दीने उठायचं असतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत यशस्वी होण्यासाठी लढायचं असतं. हा क्रिकेटचा खेळ देखील तुम्हाला हेच सांगून जातो. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला लढावं लागतं, लढायचं असतं, तेव्हा कुठे जाऊन विजय मिळतो. यावेळेला आपण पाहतोय फटका फासलाय. ओ क्षेत्ररक्षक पहा थोडेसे डान्स करताना पाहायला मिळाले आपल्याला. आणि याच दरम्यान धावा देखील त्या ठिकाणी मिळतील तब्बल 2च्या आकड्याने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावर. 6 धावा स्कोर कार्ड वर जरूर या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. स्पाइक एंडला अजय आपल्याला, आकाश आपल्याला पाहायला मिळतील. आकाश पारधी पाहायला मिळतील आपल्याला. या वेळेला दिशा भरकटणारा बॉल पाहायला मिळते. पंचांच्या हात दोन्ही समांतर, 1 धाव मिळते. अवांतर 1 धावेने स्कोर काढा 7 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. टोटल 62 धावा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. धीम्या गतीचा बॉल, यावेळेस आपण पाहतोय चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला आपल्याला. गतीमध्ये बदलाव पाहायला मिळाला, थोडासा कंट्रोल या बॉलवर पाहायला मिळतोय. सागर याच्याकडून डॉट बॉलची सांगता पहा. याच्या अगोदर देखील आपण सामना पाहिला, त्याच्यामध्ये 60 धावा अगदी 4 ओव्हर संपायच्या आतमध्येच पूर्ण केल्या होत्या. इथं देखील तुम्ही पाहू शकतो आणखी एक वाईड बॉल सागरच्या माध्यमातून हाताळला जातोय. 1 धाव पुन्हा वाईड मिळेल. अर्थातच वाईडच्या साहाय्याने जर आपण पाहिलं ना तर स्कोर कार्ड पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावर. 8 धावा स्कोर कार्डवर असताना पुन्हा एकदा सागर यांचा बॉल. यावेळेला आपण पाहू शकतो शानदार स्ट्रोक खेळलाय पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हरच्या अगदी वेगाने पॉइंट कडे आले, तोपर्यंत धावा मिळते तब्बल 2च्या आकड्याने धावफलक जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावर. दुहेरी आकडा नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं ना मैदानावर काही ठिकाणी थोडंसं मातीचं प्रमाण जास्त पाहायला मिळते आणि तिथं बॉल पडला ना की आउटफील्ड थोडीशी धीम्या गतीची पाहायला मिळते. यावेळेला एज जरूर घेतली होती, स्लिप मध्ये बॉल जाईल. क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहेत. सिंगल 1च धाव मिळेल. सिंगल 1 धावेने स्कोर कार्ड 11 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. आतापर्यंत 11 धावा स्कोर कार्डवर या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. पहा, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील. यावेळेला स्ट्राईक एंडला ललित पाहायला मिळतील. धीम्या गतीचा बॉल पाहायला मिळाला. अगदी पुढ्यामध्ये हा बॉल फेकला होता, पण या बॉलला दूरवर फेकता आला नाहीये. ललित यांना डॉट बॉल पुन्हा एकदा सागरच्या माध्यमातून फेकला जातोय. एक मोठी टोटल उभी केल्यानंतर एक तेवढीच चांगली बॉलिंग करण्याचा प्रयत्न. यावेळेला आपण पाहतोय फिल्डरच्या डोक्यावरून कवच बाउंड्री लाईनच्या बाहेर ओव्हर दी रोप दणदण करत सीमारेषा पार. धावा मिळतील 4. आलाय चौकार.
आणि आणखी त्याच्यामध्ये 6 धावा घ्या तुम्ही आणि या 14 धावा जर बनवल्या नाहीत तर मात्र बनलेल्या धावापैकी 6 धावा कमी केल्या जातील. मॅजिकल ओव्हर नक्कीच तुमच्या समोर आलेत योगेश गुजर घेऊन. एका बाजूला आहेत आकाश पारधी, टीमचे मुख्य आयकॉन आहेत, टीमचे कॅप्टन आहेत, ज्यांच्यावर विश्वनाथ नगरकर यांनी खासा असा विश्वास ठेवलाय. काय हा विश्वास सार्थ ठरवतील का? पहिला बॉल, पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. लेग स्टिकला जाणारा बॉल मात्र आपण पाहू शकतो पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. यावेळेला पाठीमागून वार करायचा विचार केला होता योगेश गुजरने, पण पाठीमागून वार करताना पंचांच्या तावडीतून आपण सुटू शकत नाहीये, कारण पंचांचं आणि बॉलरचं कधीच क्रिकेटच्या मैदानावर पटत नाहीये. हे अनेक वेळा तुम्ही पाहिलंय. यावेळेला फटका तर खेळलाय, शानदार स्ट्रोक पाहायला मिळतोय आपल्याला. अगदी मिड विकेट आणि वाईटिश लॉंगॉनच्या मध्ये बॉलला पाठवलंय, तिथे धावा तब्बल मिळते 2. 2च्या आकड्याने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. धावफलकावर धावा 18 या आकड्यावर धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है, ये जिंदगी एक खेल है, बस खेलना जरूरी है. खेळावं लागेल, लढावं लागेल, भिडावं लागेल, संघर्ष करावा लागेल, घाम गाळावा लागेल, तेव्हा कुठे जाऊन विजय मिळेल. यावेळेला देखील आपण पाहतोय पायामधला बॉल त्याला उडवण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतोय. आणि याच दरम्यान काय घडलंय मैदानावर पहा. ओ थर्ड अंपरकडे इशारा जरूर पाहायला मिळतोय आपल्याला. जरूर आपण पाहतोय ड्रीम क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि जरूर ही आता अग्नि परीक्षा असेल. आणि इथं निर्णय आलाय खूप क्विक, OUT आउट, विकेटचं पतन. साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मॅच मध्ये नक्कीच कुठेतरी वेगळं चित्र पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतंय, कारण जी मोठी टोटल खऱ्या अर्थानं चेसिंग करायची आहे ना, त्या चेसिंगचा पाठलाग करताना मात्र कुठेतरी विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावफलक आतापर्यंत 19 या आकड्यावर जाऊन थांबलंय. चॅलेंजिंग ओव्हर जरूर आहे आतापर्यंत. या ओव्हर्स मध्ये 4 धावा बनल्यात. अजूनही या ओव्हर्स मध्ये 10 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. इथून जरी मोठी बॅटिंग झाली ना तरी या मॅच मध्ये वापसी होऊ शकते. पाहूया योगेश गुजर यांचा षटकातील पुढचा बॉल, फुल टॉस बॉल, त्याला फुल टॉल केलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रॉंग, स्टँडर्ड अँड स्टार षटकार. ड्रीम क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून सन्माननीय आदरणीय आमचे पुरुषोत्तमजी भगत सर आपण पाहतोय थर्ड अंपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑन फील्ड मैदानावर राम हाले सर, कल्पेशजी म्हात्रे सर आपल्याला पाहायला मिळतात. आज दिवसभरामध्ये पंचांच्या भूमिकेची एक चांगली भूमिका त्यांनी साकारली आहे. जरूर प्रतीक्षा असेल काय हा बॉल नो बॉल आहे का की नाही यासाठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पण आले आले षटकार लगावलाय. आपण पाहतोय 6 धावा नक्कीच कुणालच्या बॅटमधून पाहायला मिळते. कुणालने गेम ऑन केलाय, सांगतोय आपल्या डग आउटला मी आता बाकी आहे, मी आलोय मैदानामध्ये. ठोकलाय षटकार. पुढचा बॉल
पुन्हा एकदा मिस्टर कुणालचा आणखी एक धमाकेदार धुवाधार आक्रमक गगनचुंबी षटकार. बनवायच्या होत्या आणि त्या 14 धावा बनवल्यात. कुणाल आले आणि कुणालने गेम अक्षरशः पलटी केलाय. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. वाह, धावफलक आपण पाहतोय 37. 6 धावा तर ऍड इथं आम्ही केल्यात, 37 धावा. आणि याच दरम्यान आपण पाहतोय हा बॉल नक्कीच योगेश गुजर यांचा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. अजूनही 13 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे. म्हणजे पहा, मॅच बनली हे नक्कीच आपण म्हणू शकतो. 6 धावा आम्ही जरूर या ठिकाणी ऍड केल्यात. 37 धावा स्कोर कार्डवर. फुल टॉस बॉल, आणखी एक कुणालचा तडाखा. हाही बॉल स्ट्रॉंग, स्टँडर्ड, स्टार, बिग ब्लास्ट, रॉयल रॉकेट, रायझिंग, रेमंड ब्रँड षटकार. .43 43. आता 12 बॉल मध्ये 19 धावांची गरज. कुठली मॅच कुठे आले पहा. कुणाल मैदानाच्या आतमध्ये आले काय, आणि कुणाल आले आणि साधे आले नाहीये तर अक्षरशः चक्रीवादळ कुणालने मैदानाच्या आतमध्ये आणलं. या चक्रीवादळने पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलंय. कुणाल म्हटले तर याच गोवे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. या मैदानावरचा खडानी खडा कुठे पडलाय ना, कुणालला बरोबर माहिती आहे. कारण गोवेकरांचं शानदार दर्जेदार अगदी नदीच्या शेजारी असणारं हे मैदान आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. आणि या गोवेकरांच्या मैदानावर स्वतः गोवेकरांचा हा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे त्याचं कुणाल. अक्षरशः इथं चक्रीवादळ आणलं या मैदानावर. मॅचला कलाटणी दिली आहे कुणाल या नावानं. मॅच फिरवली आहे आणि संघ मालक विश्वनाथ नगरकरच्या चेहऱ्यावर आता हास्य नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. कारण कुठली मॅच कुठे घेऊन आले हा मित्रांनो तुमचा आमचा खऱ्या अर्थाने क्रिकेटचा खेळ आहे. इथून अजूनही मॅच संपलेली तर नाहीये, कारण दुसऱ्या बाजूला देखील दमदार बॉलिंगचं प्रदर्शन नक्कीच होईल. पहा, बॉल जर हरवला तर नवीन बॉलनेच तुम्हाला खेळावं लागेल. आणि हे सकाळपासून तुम्हाला आम्ही नियम सांगतो, त्याच्यामुळे नियमांकडे देखील आपण लक्ष द्या. 12ला 19 ची गरज आहे. सुरुवातीला तुम्ही पाहिलं काय विकेट, सूरज आउट झाला, आकाश आउट झाला. त्यानंतर आपण पाहिलं संचित देखील खूप लवकर आउट झाला. आणि आता ललित आणि कुणाल मध्ये पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळते. रुपेश धनवे आल्या काम केलंय तमाम. विकेटचं पतन मिस्टर ललित. मिस टाइम स्ट्रोक. रुपेश धनवे ज्याच्यावर खासा असा विश्वास नक्कीच आहे. आणि इथं आपण पाहतोय आले त्यांनी विकेट मिळवली आहे. थोडासा इथे देखील गेमला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला जातोय. असं म्हणतात ना, कष्ट करो तो फल मिलता है, आज नहीं तो कल मिलता है. अरे जितना गहरा अधिक हो कुआं उतना मीठा जल मिलता है. इथं मात्र अगदी रुपेश धनवीने त्याच पद्धतीने काम केलंय. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मैदानावर दाखल झालेत स्वतः संघ मालक.
षटकातील दुसरा बॉल. आल्या आल्या क्या बात आहे. डोक्यामध्ये सेट ठेवलं होतं की मला गेल्या गेल्या फटका खेळायचा आहे आणि मला नक्कीच कुणाला स्ट्राईक एंडवर आणायचंय. तेच काम केलंय विश्वनाथ नगरकरने. आता इथून 10 बॉल मध्ये 18 धावांची गरज जिंकण्यासाठी. आपण पाहतोय संघ मालक राकेशजी कापसे आणि किरण पवार यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शिवकृपा एंटरप्राइजेस आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता लकी 11. वा, यावेळेला रुपेश धनवीचा डॉट बॉल. इथून मात्र येणाऱ्या 9 बॉल मध्ये 18 धावांची गरज. आता 9 आणि 18 म्हटलं तर शालेय जीवनातला पाडा मित्रांनो आठवा. 9 दून 18 म्हणजे प्रत्येक बॉलवर तुम्हाला 2 2 2 2 2 2 धावा नक्कीच करावे लागतील या मॅच मध्ये. पुन्हा एकदा याही वेळेला मागच्या मॅच मध्ये 3 षटकार लगावणारा कुणाल, पण या ओव्हर मध्ये रुपेश धनवीनं जणू काही त्याचे हात बांधून ठेवलेत. थांबवलंय कुणालला. आता प्रेशर, अंडर प्रेशर मध्ये आणण्याचा प्रयत्न आहे कुणाल याला. पुन्हा एकदा पुढचा बॉल. या वेळेला आपण पाहू शकतो यष्ट्या उद्ध्वस्त करणारा बॉल थेट जाऊन यष्ट्यावर आदळतोय. ज्या कुणालचं चक्रीवादळ मैदानावर आलं होतं त्या वादळाला शांत करणारा बॉल. रुपेश धनवीच्या नावावर सफलता. कुणाल मैदानाच्या बाहेर. काय मॅचला पुन्हा कलाटणी दिली पहा रुपेश धनवी या नावानं. असं म्हणतात मित्रांनो, नाही कुणाचे फेकलेलं मिळू दे, नाही कुणाचं लुबाडलेलं मिळू दे, अरे मला फक्त माझ्या नशिबात लिहिलेलं मिळू दे. हे सुद्धा नाही मिळालं तरी काही दुःख नाही, मला फक्त माझ्या मेहनतीला यश मिळू दे. मेहनतीला यश मिळालंय रुपेश धनवीच्या. बॅटिंग मार्कवर आपण पाहतोय नवीन फलंदाज नंबर 7 वर दाखल झालेत. वाह, हा बॉल देखील आपण पाहतोय सरळ थाय पॅडला लागतोय आणि या बॉलवर धाव संख्या 0 मिळेल. अर्थातच षटक होत आहे समाप्त. पहा रुपेश धनवीसाठी एकदा जोरदार मित्रांनो चौफेर टाळ्या झाल्या पाहिजे, कारण या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च करताना आणि त्यांच्या नावावर तब्बल 2 विकेट्स कमबॅक करणारा षटक आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. अफलातून अविश्वसनीय षटक हाताळले रुपेश धनवीनं. मॅच मध्ये वापसी केली आहे आणि आता 6 बॉल मध्ये 18 धावांची गरज. लकी 11 अर्थातच विश्वनाथ नगरकरच्या टीमला. इथून आपण पाहू शकतो 6 बॉल मध्ये 18 धावा. बॉलिंग ट्रॅक वर आपण पाहतोय जीवेश तांबे, डाव्या हाताचा बॉलर. वा, चेंडू मात्र पडल्यानंतर फिरवण्याची क्षमता आहे. जसं घाटामध्ये गेल्यानंतर वळणाची गाडी पाहतो ना आपण, गाडी अगदी वळणामध्ये वळण घेते तसंच इथं बॉलला वळवलंय. आणि आता 5 बॉल मध्ये 18 धावांची गरज. पूर्णपणे प्रेशर आता लकी 11 टीमवर. याच्या अगोदर आपण म्हटलं होतं 12 ला 19 ची गरज आहे, पण तदनंतर रुपेश धनवीने जबरदस्त ओव्हर फेकला. आता 5 बॉल 18 धावा. 5 बॉल 18 धावा असताना जीवेश तांबे आणखी एक डॉट बॉल फेकताना पाहायला मिळतोय. डाव्या हाताची कमाल, डाव्या हाताची धमाल नक्कीच पाहायला मिळते आपल्याला. स्वतः संघ मालक थोडेसे शांत नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. विश्वनाथ नगरकर यांना लढावं लागेल, भिडावं लागेल, संघर्ष करावा लागेल, मोठे फटके खेळावे लागतील आपल्या टीमला जिंकून द्यायचं असेल तर.
याही वेळेला आणखी एक डॉट बॉल जीवेश तांबेचा. सुरुवातीचे तिन्ही चेंडू डॉट 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 आणि आता 3 बॉल मध्ये 18 धावांची गरज. या गोवेकरांच्या मैदानामध्ये दादागिरी भाईगिरी करताना जीवेश तांबे आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॉलिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतोय आणि आता अक्षरशः 3 बॉल आणि तिन्ही बॉलवर मोठ्या फटक्यांची गरज. यावेळेला आपण पाहतोय फटका तर मोठा खेळलाय. फाईन लेगला बॉल सरळ जाईल दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील लेट पण थेट चौकार. मध्ये 14 धावांची गरज. असं वाटलं होतं की कुणाल आले मॅच बनवली लकी 11 टीमच्या बाजूने हा सामना जाईल पण नाहीये. रुपेश धनवीने काय कमाल केली. जबरदस्त षटक. इथं देखील तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा फाईन लेगला हा बॉल खेळलाय. हाही बॉल जाईल का सीमारेषेच्या बाहेर. यावेळेला स्टॉप केलंय. सिंगल 1 धाव मिळेल आणि आता फक्त आणि फक्त या मॅच मध्ये औपचारिकता बाकी राहिलेली आहे. हे सर्वांनीच ओळखलेलं आहे कारण या सामन्याला अगदी कलाटणी नक्कीच पाहायला मिळाली आपल्याला. शेवटचा बॉल. याच दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा येईल. इथून मात्र अजूनही 12 धावांची गरज. चेंडू फक्त 1 बाकी आहे. थोडीशी भयान अशी शांतता पसरली आणि त्याचं कारणच हेच आहे की अगदी मध्यांतरामध्ये मॅच हाय व्होल्टेज तुम्हाला पाहायला मिळाले. आणि यावेळेला डॉट बॉल. अशा प्रकारे शिवकृपा एंटरप्राइजेस संघ विजयी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजयी संघाचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर लकी 11 संघ बॅड लक हार्ड लक मित्रांनो आपलं देखील या ठिकाणी मनापासून मनपूर्वक कौतुक कौतुक कौतुक. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ज्याने 21 बॉल खेळले आणि 21 बॉल मध्ये 47 धावांची झंझावात इनिंग खेळली असा विनायक जवके मॅन ऑफ द मॅच.